नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि सकाळी रोजच्या प्रमाणे आजही मी छान फिरून आली आणि सकाळचं वातावरण खूप छान असतं, अगदी प्रसन्न। आणि फिरून आल्यानंतर जे एनर्जी येते आपल्याला आणि त्याच एनर्जीने मग कामं करण्यात येते। तर सकाळी छान अंगणामध्ये सडा टाकून घेतला, अंगण झाडून घेतलं, छान आंघोळ केली घरामध्ये झाडू मारून, कारण फरची पुसायची ठेवली, कारण वेळ होत होता मला। आणि तसंही मला आज बाहेरच्या हालची साफसफाई करायची होती, त्यामुळे आंघोळ करून घेतला, यांना डबा बनवून दिला, आपल्या कोबी आणि वाटाण्याची भाजी आणि पोळ्या। आणि त्यानंतर मग मी माझ्या लागले कामाला। तर पहिले आता कुकर लावून घेणार आहे। आज मी बनवणार आहे मसूर डाळीची आमटी। डाळ नाही, ती मसूरच आहे, अख्खा मसूर आहे। तर छान कुकरमध्ये लावून घेतला आहे, दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि भात आणि मसूर लावून घेतला कुकरमध्ये। आणि आता मला करायची हॉलची साफसफाई। तर हा जो हिरवा पाला दिसताय तो आहे शेवग्याच्या शेंगाचं जे झाड असते की नाही, मोरिंगा पावडर म्हणतो आपण, मोरिंगाच्या झाडाचे पानं आहेत ते। तर बापूजीने आणले होते, तर त्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये सुकवले एक दिवस आणि आता सावलीमध्येच ठेवलं आहे त्याला, कारण त्याचा पावडर बनवायचा आहे आणि शरीरासाठी खूप चांगला असतो तो पावडर म्हणून। तर आता मला करायची होती हॉलची साफसफाई। आणि साफसफाई अशी खूप काही नाही, जाड्या वगैरे कुठेही लागलेल्या नाही आहे, परंतु ना डस्ट खूप यायला लागला आहे। आणि पावसाळ्यात डस्ट येत नाही, परंतु आता हिवाळा सुरू झाला आणि उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमध्ये ना एवढा त्रास असतो डस्टचा। आणि जवळच कोयला प्लॅन्ट आहे, म्हणजे जो कोयला निघतो तो रेल्वेच्या इकडनं आणून टाकते, खूप मोठी मोठी अशी ढिगारी असतात। तर तो जेव्हा रेल्वेच्या मोठ्या याच्यामध्ये भरला जातो रेल्वे गाडीमध्ये, तेव्हा तो जो डस्ट उडतो तो सगळा डस्ट ना पूर्ण वातावरणामध्ये पसरतो आणि मग सगळा प्रत्येकाच्या घरात हा डस्ट जातोच जातो। आणि कितीही झाडा कितीही पुसा तरी ना काळं पाणी निघतं फरचीचं सुद्धा, आणि झाडलं की काळा असा डस्ट निघतो। तर आठवड्यातून 1-2दा तरी अशी पुसपास करावंच लागतं, दरवाजे खिडक्या आणि झाडझटक तर आपण रोज करतोच झाडू मारताना। परंतु आज म्हटलं आता मार्गशीर्ष महिना पण सुरू होऊन राहिला आहे आणि आज आहे गुरुवार, तर चला म्हटलं आज आता थोडंसं पुसून तरी टाकावं। कारण मी असं ना दिवस कोणताच पाळत नाही की पौर्णिमेला स्वच्छ केलं पाहिजे किंवा अमावस्येला स्वच्छता केली पाहिजे, असं काही नाही। जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपलं काम करायचं, मग कोणताही दिवस पाळायचा नाही। पहिलेच्या काळी कसं होतं, बायांना रोज शाळा सारवण करायच्या, त्या दिवस नव्हत्या पाळत अशा कधीच। उलट सणावाराच्या दिवशी छान झाडझूड करून स्वच्छ, एवढाली जरी स्लॅबची जरी घर नव्हती तरी पण कौलेरी घरं होतेच ती, तर झाडून टाकणे, पूर्ण घर सारवून टाकणे। आणि बाहेरचं खालचं म्हणजे मातीचे घरं होते तर सगळं सडा रांगोळी म्हणजे सारवण हे करायचीच, असं नव्हते पाळत। मी माझ्या आईला तर कधीच पाहिलं नाही का या दिवशी स्वच्छता नाही करायची का त्या दिवशी करायची नाही, असं नव्हतं बा, मी पाहिलंच नाही कधी, म्हणून मलाही तीच सवय आहे। मी असा कोणताच दिवस फार पाहत नाही की आज शुक्रवार आहे की आज गुरुवार आहे आणि शुक्रवारी स्वच्छता केली म्हणजे झाडझटक केलं किंवा जाळाजळमटं काढलं तर लक्ष्मी टिकत नाही, हे वगैरे ना मी बिलकुल पाळत नाही। म्हणजे तुम्ही हे बाय, आपलं घर स्वच्छ राहण्यासाठी आपण केव्हाही स्वच्छ करू शकतो। इव्हन माहिती आहे का, मी जेव्हा शेतीवर जायचे ना तेव्हा मला वेळ नाही मिळायचा असा शेतावरून, म्हणजे सकाळी 9 ते 10च्या टाईमला, तेव्हा तर आम्ही हिमा आणि मी आम्ही दोघीजण तेव्हा एकत्रच राहायचो। आता इकडे घर झालं म्हणून मी इकडे शिफ्ट झाली आहे, नाहीतर आमचं तेव्हा कुटुंब एकत्रच होतं। तर एवढ्या जणांचा स्वयंपाक पाणी करून ती शाळेत जायची ना, ती 9ला शाळेत जायची आणि मी 10-10:30ला शेतीवर जायची। तर माहिती आहे का, सगळे कामं करायचे, म्हणजे रोजचे, फक्त रोजचं रुटीन पाळायचं। परंतु जर आता दिवाळीची साफसफाई आहे किंवा नवरात्राची साफसफाई आहे, नवरात्र तर मी घट बसवत नाही, परंतु कोणत्याही सणाची साफसफाई ही शेतीवरून आली की संध्याकाळी मग डबे घासणे, जाड्या काढणे, हे साफसफाई मी ना संध्याकाळी करायची, कारण वेळच मिळत नव्हता। काय करणार आहे, दिवाळी आणि कापसाचा सीझन हा एकत्र यायचा, मग साफसफाई करायची केव्हा, मजूर मिळत नव्हतं, तर मग सकाळी स्वयंपाक बनवला, झाडझूड फरशा केल्या, कपडे धुतले की आपला डबा पॅक केला की वावरात जाऊन जेवण करायचं। परंतु पहिले शेती बघायची असं होतं। तर तेव्हा कुठे मिळत होतं दिवसवार पाळायसाठी की आज नाही केलं पाहिजे की उद्या नाही केलं पाहिजे की अमावस्येलाच केलं पाहिजे की पौर्णिमेलाच नाही केलं पाहिजे, असं काहीही नव्हतं। बघा, आपल्या मनावर अवलंबून आहे की आपण कोणत्या दिवशी काय करायचं। आणि मनात जेव्हा कोणताही विचार येतो ना
तो आपल्याला त्रासदायक असतो. म्हणून कधीही कोणीही कितीही सांगो की अमावस्येला करू नका, पौर्णिमेला करू नका, गुरुवारी फरची पुसूच नका, तर हे काही नाही, सगळं फसवेगिरी आहे ही. आणि तुम्ही केव्हाही करू शकता साफसफाई, असं नाही. हां, फक्त टाईम कोणता पाळायचा आहे, संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान नाही करायचं काहीच, म्हणजे झाडलोट करायची नाही. कारण तेव्हा दिवी लागण्याची वेळ असते आणि दिवी लागण्याच्या वेळेवर केव्हाही झाडझूड वगैरे करायची नाही. हा फक्त टाईम पाळायचा. आणि मग जेव्हा वेळ मिळेल आपल्याला तेव्हा आपण कोणतंही काम केलं तरी चालतं, असं माझं तरी मत आहे. बाकी ज्याच्या त्याचा प्रश्न आहे तो, परंतु मी माझं सांगत आहे फक्त. तर असो. आणि आता मी हॉलची साफसफाई म्हणजे आठवड्यातून 1-2दा पुसतच असते मी हे सगळं काही. तर तेवढा काही डस्ट नव्हता, पण चला म्हटलं आता मार्गशीर्ष म्हणजे आता गुरुवार सुरू होऊन राहिले, तर आज पुसून टाकावं म्हटलं. पुन्हा कधी वेळ मिळतो नाही मिळत, तर तसं काही मी हॉलमध्ये खूप सारा पसारा ठेवला नाही, कारण याच करतानी. कारण दुकानात जावं लागतं आणि दुकान कसं टाईमशीर, तरी मी एवढ्यामध्ये ना दुकान खूप उशिराच खोलत आहे, 2 वाजता खोलते दुकान. कारण थंडीनं कशी कामं एक तर लवकर होत नाही आणि मग त्यामुळे ना सारखा उशीरच होऊन राहिला. आणि आता ना थोडा आराम करणं पण जरुरीचं आहे, त्यामुळे मग मी डायरेक्ट 2 वाजताच दुकान खोलते. तर म्हणून आता वेळ मिळतो मला घरी असते तर. कारण शेती सोडली आहे मी, शेती करणं आज 3 ते 4 वर्ष झालं आहे शेती करणं सोडलं आहे. तर त्यामुळे आता आता असं दिवसाच मी करते फक्त साफसफाई, संध्याकाळची वगैरे करत नाही. परंतु जेव्हा शेतीवर जायचे तेव्हा करायची. तर असो. आता छान TV युनिट पुसून घेतलं होतं, तिथलं पूर्ण डस्ट काढून घेतला होता. आणि सोफा तर दोन्ही टाईम झटकते, सकाळ संध्याकाळ. मी नसली तर वैष्णवी झटकते संध्याकाळचा, आणि सकाळी मी झटकते. झटक करूनच झाडझूड मारते. कारण सोफा झटकल्याशिवाय झाडझूड मारली की मग ते असं कचकच वाटत राहतं. म्हणून दोन्ही टाईम सोफा झटकणे आणि लावून ठेवणे. आणि कितीही सोफा चांगला लावून ठेवा, आत्ताच लावून ठेवते मी, आणि आत्ताच थोड्या वेळाने कोणीही घरी नाही बरं, फक्त वैष्णवी, मी आणि सासूबाई, आम्ही तिघीच जणी घरी राहतो. परंतु कसं आहे, काहीही हो, सोफ्यावरच जेवण, बसणं, उठणं सगळं सोफाच. त्यामुळे ना सोफा अगदी कितीही चांगला करा तरी चांगला काही राहतच नाही. त्यामुळे आता किती उशा लावून ठेवा तुम्ही, आणि थोड्याच वेळाने बघा वैष्णवी येऊ द्या आणि जेवण होऊ द्या, मग त्या उशा काही जागेवर राहत नाही, त्या इकडे तिकडे जातात आणि मग मस्तपैकी लेटण्यात येतं सोफ्यावरच. त्यामुळे ना सोफा कितीही चांगला केला तरी सोफा काही चांगला राहत नाही. तर असो. आणि कितीही चांगलं नाही राहिलं तरी पण आपलं काम आहे की ते झाडू छान स्वच्छ करणे आणि स्वच्छ ठेवणे. तर असो. आणि आता छान सोफा चटकून घेतला आणि त्याचे कवर जिथे तिथे लावून दिले. आणि आता ना हे जे पांढरा जो खालचा भाग दिसत आहे तो ना थोडा काळवंडला आहे, म्हणजे काळा पडला आहे, तो डस्टनी खराब झाला आहे, तो मला पुसायचा आहे. त्याचं एक ना लिक्विड छान आहे, तर मी याआधी पण ते लिक्विडचं हे शेअर केला आहे, तो व्हिडिओ मी सोफा कशा प्रकारे साफ करते ते, तर पुन्हा एकदा करेल. पण त्या लिक्विडने ना गरम पाण्यामध्ये टाकायचं ते लिक्विड आणि पुसून काढायचं फडक्याने, खूप छान निघतं त्याने. तर एखाद्या दिवशी आता करणार आहे मी, कारण दिवाळीत काही मला करायला वेळ मिळाला नाही आणि आताही करतो म्हणत जातो पण राहूनच जात आहे. तर 1-2 दिवसांनी करेल ते. सोफा पुसून टाकणार आहे पूर्ण. आणि छोटं वॅक्यूम क्लीनर आहे माझ्याकडे, पण ते आता दुकानातच ठेवून आहे. दुकानाची जेव्हा साफसफाई केली की तेव्हा तिथेच नेऊन ठेवलं, तर आणायची की आठवणच नाही राहिली. तर पूर्ण छान सोफावर झटकून टाकला. एक साईडच्या उशा लावून घेतल्या आणि इकडल्या उशा लावायच्या होत्या, कारण अर्ध्या उशानं घरामध्ये नेऊन ठेवल्या. डुग्गू आणि वैष्णवीने बेडवर नेऊन ठेवल्या 4-5 उशा. तिथे त्यांना कोणतं काम होतं तर माहीत नाही, घरामध्ये उशा नेऊन ठेवल्या. आणि आता छान हॉलमध्ये झाडू मारून घेतला. आणि बघा किती, फक्त हॉलचंच डस्ट बघा किती निघालाय. तरी पुन्हा तरी पण सकाळी अशी वरवरच झाडझूड मारली होती मी आज, कारण फरची पुसायची ठेवली होती. सकाळी कितीही घाईचं उठून आपण कितीही झाडझूड मारून कामं करतो म्हटलं तरी पण मग डबा बनवेपर्यंत आहे ना वेळच होऊन जातो. म्हणून सकाळची कामं घाईघाईनं करणं परवडत नाही. म्हणून फक्त मारायची म्हणून मारली मी झाडझूड, कारण झाडझूड मारल्याशिवाय स्वयंपाक करावा नाही म्हणते किचनमध्ये, हॉलमध्ये वगैरे. म्हणून वरवर झाडून टाकलं. आणि आता मला हॉलची साफसफाई करायची होती, म्हणून मग मी आता म्हटलं जेव्हा साफसूफ करेल तेव्हा मग छान पुन्हा काठं मिरून झाडून टाकेल. म्हणून फक्त असंच झाडून घेतलं होतं आणि आंघोळ करून घेतली होती. आणि आता छान पूर्ण काठं मिरून झाडून घेतलाय. तर बघा किती डस्ट निघलाय ना. आणि डस्ट हा वरचा, दरवाजाचा आणि सोफ्यावरचा असं काढणं रोजच निघतं. कुठून एवढा डस्ट येतो कुठून नाही काही माहीत नाही.
कितीही झाडा तुम्ही, तर फरची पुसलं की काळं काळं पाणी आणि डस्ट खूपच आहे आमच्या इथे. तर असो, आणि आता फरची मी छान पुसून घेतली. आणि फरची ना मला बसूनच पुसायला आवडते आणि एकदम छान क्लीन होते. म्हणजे आपला आपण जिथे जिथे पुसू हात जाते तिथे तिथे पूर्ण कानानं कोपरा छान पुसून निघतं हाताने. आणि पोछाने कसं असं वरवर होतं, त्यामुळे मला पोछाने फरची पुसणं आवडत नाही. तर एखाद्या वेळेस कंटाळा आला की मग मी पोछानं पुसते फरची, परंतु होईल तोपर्यंत मी हातानंच पुसण्याचा प्रयत्न करते. तर असो, आणि आता छान फरची पुसून झाली होती आणि बघा किती छान क्लीन हॉल दिसत होता. आणि छान उशा पण लावून घेतल्या होत्या पूर्ण. आणि आता झाली होती माझी आंघोळ. तर माझा मेकअप बघा, मेकअप म्हणजे काही नाही तर साधा पॉन्ड्सचा पावडर असतो की नाही, तो लावला की झालं. नाही फेअर अँड लवली लावत मी, कोणताही मेकअपचं सामान माझ्याकडे नाही आहे. वैष्णवीकडे आहे वाटल्यास, पण माझ्याकडे नाही आहे. म्हणजे मी घेतच नाही आणि मला मेकअप करायला आवडतच नाही, कारण पहिलेपासून केलंच नाही, तर मग आता कशाला ती सवय लावून घ्यायची. म्हणून फक्त साधा पॉन्ड्स पावडर लावला की झालं. कुठे जायचं असलं तरच मी फक्त फेअर अँड लवली वापरते, नाहीतर मग काही नाही, फक्त पॉन्ड्स पावडर वापरते. आणि या पद्धतीने छान तयारी करून घेतली. सिंदूर कांडी लावून घेतली, म्हणजे सिंदूर भरून घेतला थोडासा. आणि आता मला बनवायचा होता स्वयंपाक. झाला होता माझा, फक्त मसूर डाळ फोडणी घालायची होती. स्वयंपाक झाला आहे सगळाच, फक्त भाजी फोडणी घालायची. आता पुन्हा तुम्ही म्हणाल की मगाशी सांगितलं काही आंघोळ केली म्हणून. तर हो, मला सवय आहे की पूर्ण कामं झाल्यानंतर पुन्हा एकदा आंघोळ करायची. तर डबल आंघोळ होतीच माझी रोजच. तर असो, आणि छान देवपूजा करून घेतली, मसूर डाळीची छान आमटी करून घेतली आणि आता जेवण करणार आहे. तर या जेवण करायला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.